तळेले साहेब हे संवाद साधणार आहेत. विजय तळेले साहेब हे GMGFचे संस्थापक संचालक आहेत. त्याशिवाय ते भाऊ इन्स्टिट्यूट ही जी पुण्याची लोकप्रिय अशी संस्था आहे त्याचे CEO राहिलेले आहेत. शिवाय IIM मुंबईमध्ये सध्या ते स्पेशल ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून अपॉइंटही झालेले आहेत. आणि मेन म्हणजे स्टार्टअप्स साठी मेंटोरिंगचं खूप मोठं काम ते गेली अनेक वर्ष करतायत. तर असे विजय तळेले साहेब यांना आता मी विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं आणि पुढच्याही त्यांच्या काही योजना असतील गरजे मराठीशी संलग्न राहून तर त्याही सांगाव्या. नमस्कार. आज गरजे मराठी ग्लोबलच्या 10व्या वर्धापन दिनाच्या या भव्य अशा सोहळ्यात मी आनंद गाणू, सुनीता गाणू या दोन्ही दूरदर्शी संस्थापकांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या ध्येयदृष्टीमुळे आज GMG ही केवळ एक संस्था नाही तर जागतिक पातळीवर पसरलेली मराठी प्रतिभेची चळवळ बनलेली आहे. माझा GMG सोबतचा प्रवास 2019च्या उत्तरार्धात सुरू झाला. अगदी कोविडच्या जागतिक संकटाच्या काही महिन्यापूर्वी त्या दिवसापासून आजपर्यंत GMGने केलेली प्रगती, उपक्रमांची वाढ, जगभरातील मराठी समुदायाला जोडण्याची क्षमता हे सर्व मी जवळून अनुभवलेले आहे. GMGच्या अनेक उपक्रमांपैकी मला सर्वाधिक जवळचा वाटणारा उपक्रम म्हणजे उद्योजकता आणि स्टार्टअप मेंटॉरिंग. ऑगस्ट 2020 मध्ये GMG इनोव्हेशन अकॅडमीची स्थापना झाल्यानंतर आम्ही उद्योजकतेवरील तज्ज्ञ अशा व्याख्यानांची मालिका सुरू केली. त्यानंतर 2021 मध्ये पहिला स्टार्टअप मेंटॉरिंग कोहोर्ट सुरू केला आणि तिथूनच GMGच्या स्टार्टअप प्रवासाला नवी दिशा मिळाली. आजपर्यंत GMGने 4 यशस्वी स्टार्टअप कोहोर्ट आयोजित केले आहेत. त्यातून 175 स्टार्टअप्सला मार्गदर्शन मिळालेले आहे आणि यापैकी अनेक स्टार्टअप कोहोर्ट संपल्यानंतरही GMG मेंटर्सकडून सातत्याने मदत मिळत आहे. हीच तर GMGची खरी ताकद आहे. GMGच्या जागतिक नेटवर्कमुळे आम्ही स्टार्टअप्सला मिळालेली गुंतवणूक तर आणखी प्रेरणादायी आहे. आजपर्यंत 28 कोटींची GMGच्या गुंतवणूकदार आणि मेंटर्सने या स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ही केवळ रक्कम नाही तर हा एक विश्वास आहे, ही आशा आहे आणि हा महाराष्ट्रीय नवउद्योजकांना मिळालेली एक ऊर्जा आहे. आणखी आगामी काळात आम्ही हा उपक्रम आणखी व्यापक करण्याचा संकल्प केलेला आहे. आमची ध्येय आहे की स्टार्टअपच्या विविध टप्प्यांवर त्यांना योग्य मार्गदर्शन देणे, स्टार्टअपची गुणवत्ता उंचावणे, महाराष्ट्रातील Tier 2 आणि Tier 3 शहरातील आणि ग्रामीण भागातील उद्योजकांना मुख्य प्रवाहात आणणे. आणि याच ध्येयातून आम्ही एक नवा उपक्रम संकल्पित करीत आहोत, तो म्हणजे स्टार्टअप मंथन, जो लवकरच दूरदर्शनवर प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रकाशझोतात आणेल आणि त्यांना प्रेरणा देईल आणि हजारो तरुणांना उद्योजकतेकडे वळवेल. GMGचा हा 10 वर्षाचा प्रवास असामान्य आहे आणि मला अभिमान आहे की मी या प्रवासाचा एक छोटासा भाग आहे. आपण सर्व मिळून पुढील दशकात आणखी मोठी स्वप्ने पाहू, आणखी मोठी उंची गाठू आणि जगभरातील मराठी तरुणांना नव्या संधीचे दरवाजे उघडू. नमस्कार. धन्यवाद तळेले सर. तुम्ही स्टार्टअप मध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि आपला सुद्धा वन ऑफ द एक मुख्य ध्येय हेच आहे की युवकांना स्टार्टअप्स निर्माण करून उद्योजकतेकडे जास्तीत जास्त आणावं. मग अशी आपली 4 मोठी कामं सांगायची राहिली, त्यामध्ये मुख्यतः युवा पिढीला स्टार्टअप किंवा उद्योगामध्ये आणणं, त्यानंतर मगाशी मी म्हटलं तसं छोटे जे उद्योजक आहेत त्यांच्या मोठं उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न करणं आणि जे मोठे उद्योजक ऑलरेडी आहेत त्यांचं एकमेकांशी जाळं निर्माण करणं. त्याशिवाय आपण विद्यावाणी हा एक आकाशवाणीचा चॅनल चालवतो, त्याच्यात पण आपण खूप प्रेरणादायी असे अनुभव ऐकत असतो, प्रेरणादायी लोकांच्या मुलाखती ऐकत असतो. त्याशिवाय दूरदर्शन हा जो आपली सरकारी वाहिनी आहे, केंद्र सरकारची वाहिनी आहे, ती सगळ्यात पहिली आपली दूरदर्शन वाहिनी आहे आपल्या भारतातली. जवळजवळ आता तिला सुद्धा सुरू होऊन 60-70 वर्ष झाले. तर अशा जुन्या सरकारी वाहिनीवर आपण गरजे मराठी, विश्वाच्या गावारी गरजे मराठी असा कार्यक्रम करत असतो. कारण आपलं वन ऑफ द एक उद्दिष्ट सुद्धा आहे, जे यशस्वी झालेले आहेत त्यांची यशस्वीता साजरी करायची, म्हणजे त्यांचं जे यश आहे ते दुसऱ्यांसमोर मांडायचं. कारण लोक नुसतं काम करत असतात, ते किती मोठं काम करतायत हे जगासमोर मांडायला सुद्धा कोणतरी लागतं. तर ते पण एक आपलं उद्दिष्ट आहे आपल्या गरजे मराठीचं. तर त्या दूरदर्शनच्या कार्यक्रमातून आपण ते करत असतो. आणि मी